Good morning, students. Yesterday we have seen speed and velocity. First, we learn velocity. The definition of velocity is the distance traveled in a particular direction by an object in unit time is called its velocity. Also, the displacement that occurs in unit time is also called velocity. Formula is velocity is equal to displacement upon time. And the unit of speed and velocity are the same. SI unit means MKS, meter, kilogram, second means SI system. The unit is meter per second, while in the CGS system it is centimeter per second. Then we learn example from page 1. Sheetal, Sangeeta and Prashant. Example of page number 1, 1.1b. We learn speed, Sheetal's speed and Sheetal's average speed and Sheetal's velocity. Then we learn effect of speed and direction on velocity. Uniform and non-uniform linear motion. If an object covers equal distances in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. Otherwise, if an object covers unequal distances in equal time intervals, it is said to be moving with non-uniform speed. For example, heavy traffic. The motion of a vehicle being driven through heavy traffic. Then today, acceleration, त्वरण. आपण नेहमीचं एक उदाहरण माहिती आहे, ॲक्सिलरेटर. ॲक्सिलरेटर वाहनांच्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जर असतील तर ॲक्सिलरेटर आपण शब्द वापरतो की जर गाडी पळवायची झाली तर ॲक्सिलरेटर वाढव असं म्हणतो, म्हणजे वेग वाढव. Change in velocity. The rate of change of velocity is called acceleration. A given example, a short experiment for you, 1.4 change in velocity. Take a long plastic tube about 1 meter and cut it lengthwise into 2 halves. आणि एक पन्हाळं घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला माहिती आहे. अबाउट स्लाइड इन अ पार्क. यू प्ले ऑन अ स्लाइड इन अ पार्क. तुम्ही घसरगुंडी बघितलेले, म्हणजे तुम्ही उद्यानात वगैरे खेळायला गेलात की त्या ठिकाणी स्लायडिंग म्हणजे घसरगुंडी असते. तुम्हाला चांगला अनुभव आहे पहिल्यापासून. फक्त आता तुम्हाला त्यातलं तत्त्व समजणार आहे शास्त्रीय, किंवा ॲक्सिलरेशन ही संकल्पना तुम्हाला नीट समजणार आहे त्या ठिकाणी. बघा, ज्यावेळी तुम्ही घसरगुंडीवर सुरुवातीला टॉपला गेल्यानंतर काय करता, घसरता म्हणजे स्लाईड होता, त्यावेळी इनिशियल मोशन, सुरुवातीची गती तुमची बघा, युनिफॉर्म मोशन म्हणजे इनिशियल मोशन, सुरुवातीची गती कशी असते, स्लो असते. त्यानंतर ॲट मिडल मध्ये आल्यानंतर काय होते, इन्क्रीज झालेली दिसते. अँड टॉप टू बॉटम, ज्यावेळी तुम्ही येता बॉटमला म्हणजे ग्राउंडला येता त्यावेळी काय झालेली असते, ती 0 झालेली असते. 0 टुवर्ड्स द एंड, म्हणजे तुम्ही ज्यावेळी जमिनीवर उतरता त्यावेळी ती 0 झालेली असते, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. तसंच हे उदाहरण आहे. यामध्ये काय केलं तुम्ही, प्लेस वन ऑफ इट्स एंड
on the ground and hold the other at some height from the ground as shown in figure 1.4. आकृतीत दाखवल्याप्रमाणे ते काय केलं, आपण एक टोक काय केलं, ग्राउंडला टच केलं आणि दुसरं अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने जर ठेवलं तर काय होईल, टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनेल. आणि वरून एक चेंडू जर आपण सोडला खाली तर काय होतं बघा, ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल्स डाऊन अलॉंग द चॅनेल. इज इट्स व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट्स. मग सांगा, चेंडू वरून खाली येत असताना त्याचा वेग सर्व ठिकाणी सारखाच होता का? आपण चेंडू वर टाकलेला असतो, वरून खाली येताना पण बघा गती वाढत जाते, तसंच तो आहे. काय सांगता येईल मग, ऑब्झर्व हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲट इट मूव्स फ्रॉम द टॉप थ्रू द मिडल अँड टू द बॉटम. सांगा कसा वेग बदलतो याचं निरीक्षण करा. ॲज द बॉल rolls down along the channel, its velocity is different at different points. Initially it is 0. ज्यावेळी टॉपला असणार आहे, उंचीवर ज्यावेळी आपण रिलीज करणार आहे, when you hold in your hand, at that point velocity is 0, and when release its speed means its velocity increases. Later it goes on increasing nearly uniformly. एक समान अशी त्याची गती म्हणजे त्वरण वाढत जाणार आहे, वेगात बदल होत जाणार आहे. लक्षात येते? हा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, म्हणजेच प्लेड ऑन अ स्लाइड इन अ पार्क. देन definition. Acceleration. The rate of change of velocity is called acceleration. वेग बदलातील दरालाच आपण काय म्हणतो, acceleration, denoted by a. So acceleration is equal to change in velocity divided by time. Change in velocity divided by टाईम. हे लिहून घेतलं तरी तुम्ही चालणार आहे. डेफिनेशन पण लिहून घ्या, नंतर मी प्रश्न देणारच आहे. ॲक्सलरेशन डेफिनेशन काय आली, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलरेशन. अँड फॉर्म्युला, ॲक्सलरेशन इज इक्वल टू, बघा आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या गती आल्या. एक म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीचा वेग, सुरुवातीचा, आणि फायनल व्हेलॉसिटी. So initial velocity is u and final velocity is denoted as v. So acceleration a is equal to v minus u, means final velocity minus initial velocity divided by time. So final velocity minus initial velocity divided by time. A is equal to v minus u upon t. सो क्वेश्चन फॉर यू, यूज युअर ब्रेन पॉवर. बघा जरा डोकं चालवा. काय दोन प्रश्न दिलेले आहेत ते बघा. व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. जर बघा, जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू जर विराम अवस्थेत असेल, ॲट रेस्ट, इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विराम अवस्थेत असेल त्यावेळी वस्तूच्या सुरुवातीचा वेग किती असतो, विराम, आरामात एकदम, म्हणजे काय असेल, गती नाहीच आहे, म्हणजे काय येणार आहे, 0. आन्सर इज 0. देन अनदर क्वेश्चन. व्हेन ॲन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट at the end of its motion, what is its final velocity. बघा आता जर समान का बघा, ज्यावेळी गतीच्या
अखेरीस शेवटी वस्तू जर विरामावस्थेत येते, त्यामुळे अंतिम वेग किती असेल? मग रेस्ट झाली ती. रेस्ट म्हणजेच 0. काय येणार आहे? 0 येणार आहे. लक्षात आलं? आता जर इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस ड्युरिंग अ सर्टन टाइम पिरियड, then it is said to have accelerated motion. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधीनंतर जर वेग बदलत असेल, ठराविक कालावधी दरम्यान वेग जर बदलत असेल, तर त्या वस्तूच्या गतीला काय म्हणणार? त्वरणित गती. त्वरणित गती. It's a two type. An object in motion can have two types of acceleration. First, uniform and another non-uniform acceleration. So first, if the velocity changes by equal amounts in equal time intervals, the object is said to be in uniform acceleration. म्हणजे जर समान कालावधीत वेगामध्ये जर समान बदल होत असतील, तर एक समान त्वरण होते. समान कालावधीत समान वेगात बदल. आणि जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये जर असमान बदल होत असेल, तर काय होणार आहे? ती गती कोणती येणार? मग नैक समान. बरोबर आहे. मग डेफिनेशन काय येईल बघा. फक्त एक शब्द बदलेल. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट्स. पहिल्यामध्ये काय लिहिलं होतं? इक्वल. त्याच्याऐवजी अनइक्वल अमाऊंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. लक्षात आलं? फक्त UN जोडायला लागेल. पहिल्या व्याख्येमध्ये UN आलं की काय झालं? नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असतील, तर त्याला काय म्हणतो आपण? नैक समान त्वरण असं म्हणतो. आता या त्वरणाचे 3 प्रकार आहेत बघा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सलरेशन. धन, ऋण व शून्य त्वरण. पॉझिटिव्ह म्हणजे काय होणार? स्पीड इन्क्रीज होत जाणार. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. An object can have positive or negative acceleration. When the velocity of an object increases, बघा, जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो, इन्क्रीजेस वाढतो, तेव्हा त्वरण धन असते, पॉझिटिव्ह. वाढ झाली की पॉझिटिव्ह. आणि जर वाढ होत नसेल तर काय म्हणणार आपण? निगेटिव्ह. कमी होत असेल तर. आता पॉझिटिव्हमध्ये इन दिस केस द ॲक्सेलरेशन इज इन द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. याच्यामध्ये काय असतं? त्वरण वेगाच्या दिशेने असतं. आता निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय येणार सांगा? वेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस. इन्क्रीजेसच्या ऐवजी decreases with time, it has negative acceleration. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो, म्हणजे 60 किलोमीटर दर तास असेल तो 40 झाला, 20 झाला, कमी होत गेला, तर त्याला काय म्हणणार आपण? सांगा. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, ऋण त्वरण. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिस्लरेशन. उच्चार लिहून ठेवा. DECELERATION. डिस्लरेशन म्हणजे अवत्वरण किंवा मंदन त्याला म्हणतात. मंद गती आपण म्हणतो ना, मंद होत गेली. बघा, आता याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो. बायसिकल रायडिंग, सायकल चालवताना इनिशियल मोशन कशी असते? रेस्ट असते. इनिशियल मोशन नंतर मिडल पोर्शनमध्ये काय होते? इन्क्रीज होत जातं स्पीड, म्हणजे पॉझिटिव्ह झाला. आणि तुम्ही ज्यावेळी स्टॉप घेता, थांबता, त्यावेळी काय होतं? लगेच थांबता का? नाही, हळूहळू गती काय होत जाते? कमी होत जाते.
इट्स विलॉसिटी डिक्रीजेस, म्हणजे काय येणार या ठिकाणी निगेटिव्ह ॲक्सलरेशन. So if the velocity of the object does not change with time, it has zero acceleration. म्हणजे ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असतं ते काय असतं, मंदन. पण वेग जर स्थिर असल्यास त्वरण काय असतं, शून्य असतं. वेगात काहीच बदल होत नाही आहे. आपली डेफिनेशन काय आहे बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ विलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सलरेशन. लक्षात येत आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सलरेशन या डेफिनेशन महत्त्वाचे आहेत आपल्याला. देन डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे. तुम्ही या पुस्तकामध्येच पेन्सिलनी काढला तरी चालणार आहे, किंवा वेगळा ग्राफ पेपर जर घेतलात तर त्याच्यावर तो ग्राफ प्लॉट केला तरी तुम्ही चालणार आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस तुम्हाला काढावे लागतील. पेन्सिलनीच काढायचं आहे, पेननी काढायचा नाही. म्हणजे की चूक झाली तरी पेन्सिलनं लगेच दुरुस्त करता येते, पेननी परमनंट होणार ते. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी पेन्सिलचाच वापर करा. बघा कशा आपणाला ग्राफ काढायला सांगितलेलं आहे ते. The following table shows the distance covered by a car in fixed time intervals. आपल्याला जी सारणी दिली आहे त्याच्यामध्ये एका गाडीनं काय ठराविक वेळेमध्ये कापलेलं अंतर दिलेलं आहे. त्यानुसार आपणाला एक ग्राफ प्लॉट करायचा. बघा, ड्रॉ अ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम टेकिंग टाइम अलॉंग द एक्स ॲक्सिस अँड डिस्टन्स अलॉंग द वाय ॲक्सिस इन फिगर 1.5. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. बघा, जो कालावधी आहे टाईम तो सेकंदमध्ये घ्यायचा आहे, एक्स ॲक्सिसवर घ्यायचा आहे, आणि वाय ॲक्सिसवर काय येणार आहे तर डिस्टन्स दिलेला आहे, मीटरमध्ये दिलेला आहे. आता चार्ट बघा, टाईम दिलेला आहे 0 to 70 सेकंड्स अँड डिस्टन्स 0 to 105 मीटर्स. आता स्केल बघा, लिहून घ्या तिथं पेन्सिलनी. स्केल ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंद. मी लिहून दाखवलेलं आहे बघा, 10 सेकंद. अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर्स. एम लिहिलं तरी चालणार आहे. आता प्लॉट करा पॉईंट. टाइम 0 सेकंड, डिस्टन्स 0. देन टाइम 10 सेकंड, डिस्टन्स 15 मीटर्स. बघा, प्लॉट करा. 1 सेंटीमीटर म्हणजे 20 मीटर, म्हणजे एका रेषेची किंमत किती झाली, 2 मीटर झाली का. म्हणजे 15 म्हणजे 7 दुनी 14, 2 7 जा 14 मीन्स 7 लाईन्स, 7 रेषा घ्या बरोबर तिथं. याच पद्धतीनं सगळ्या आता तुम्ही घ्यायचे, डबल करत जायचं. टाईम 20 सेकंड, डिस्टन्स 30 मीटर्स मीन्स 15 लाईन्स, 15 रेषा येतील बघा बरोबर. 20 आणि 40च्या मध्ये, इन बिटवीन 20 अँड 40 मीटर्स. टाईम 30 सेकंड्स, डिस्टन्स 45 मीटर्स. टाईम 40 सेकंड्स, डिस्टन्स 60 मीटर्स. प्लॉट करा पॉईंट तिथे. टाईम 50 सेकंड्स, डिस्टन्स 75 मीटर्स. टाईम 60 सेकंड्स, डिस्टन्स 90 मीटर्स. And last, time 70 seconds, distance 105 meters.
प्लॉट केले पॉईंट. आता त्याच्यामधून 0 टू लास्ट पॉईंट जो आहे तिथंपर्यंत स्ट्रेट लाईन येते का बघा. बघा आले स्ट्रेट लाईन. आली ना बरोबर रेष. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय रीडिंग मिळालं बघा. An object in uniform motion covers equal distances in equal time intervals. Equal time intervals. एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते. Thus the graph between distance and time is a straight line. म्हणून हे अंतर आणि काल आलेखावरील सरळ रेषा आपणाला मिळते का. म्हणजे युनिफॉर्म मोशन आहे. लक्षात आलं. आता नंतरचा जो ग्राफ आहे म्हणजे पुढचा 1.6 दिलेला आहे. नेक्स्ट फॉर नॉन युनिफॉर्म मोशन डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता जो आपण 1.5 मध्ये जो ग्राफ काढलेला आहे तसाच इथं काढायचा आहे. फक्त इथं आता तुम्हाला स्वतःला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर टाईम डिस्टन्स लिहावं लागेल. पुस्तकातल्या ग्राफवर जरी काढला चालेल किंवा वेगळा तुम्ही कागद घेऊन त्याच्यावर जरी ग्राफ काढला तरी चालणार आहे. बघा उदाहरण काय आहे. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड बाय bus in equal time intervals. Draw a graph of distance against time taking the time along the x-axis and distance along the y-axis. In figure 1.6, does the graph show directly proportionality between distance and time? तर यामध्ये आपल्याला टाइम दिलेला आहे इन सेकंद फ्रॉम 0 to 35 सेकंद and distance from 0 to 58 मीटर. आता ग्राफमध्ये तुम्ही लिहून घ्या माहिती. ऑन एक्स ॲक्सिस टाइम इन सेकंद 5-10 घेतले तरी चालणार आहे. म्हणजे काय येईल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंद किंवा 10नी घेतले तरी चालेल. 10नी थोडक्यात होईल किंवा 5नी घेतली तरी चालणार आहे कारण ग्राफ मोठा तुम्हाला दिलेला आहे. आणि डिस्टन्समध्ये मीटर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर. आणि पॉईंट प्लॉट करा बघा. टाइम 0 सेकंद डिस्टन्स 0 मीन्स ॲट रेस्ट. टाइम 5 सेकंद डिस्टन्स 7 मीटर. टाइम 10 सेकंद डिस्टन्स 12 मीटर. then time 15 second distance 20 meter. time 20 second distance 30 meter. time 25 second distance 41 meter. time 30 second distance 50 meter. and last time 35 second distance 58 meter. then line draw from 0 meter to 58 meter on plotted point. ग्राफमध्ये जे प्लॉट केलेले आहेत पॉईंट त्याच्यावर ग्राफ काढा. बघा
बघा स्ट्रेट लाईन येते. हिअर द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाईम. दस द बस इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे ते कालानुसार म्हणजे वेळेनुसार अंतरात नैक समान बदल होतो. नैक समान बदल झालेले आहे. त्यामुळं इथली जी बसची जी गती आहे ती नैक समान आहे. गती कशी आहे? नैक समान आहे. समजलं? असा ग्राफ तुम्ही काढायचा आहे. आज दोन्ही ग्राफ आपण बघितलेले आहेत. डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. नंतरच्या तासाला आपण व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटीसाठी बघणार आहे. त्याचं एक उदाहरण आपण पाहणार आहोत. सो क्वेश्चन फॉर यू, एक्झरसाइज. काही प्रश्न घ्या तुमच्यासाठी, हे आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज एक्सलरेशन? व्हॉट इज एक्सलरेशन मीन्स डेफिनेशन, और डेफिनेशन कुठलाही लिहायला चालेल तुम्ही. देन नेक्स्ट क्वेश्चन, when is the acceleration? When is the acceleration? First, positive. Second, negative. First positive, second negative, and third zero. Third zero. क्वेश्चन मार्क. म्हणजे तिन्हीची डेफिनेशन लिहायची आहे. पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, निगेटिव्ह ॲक्सिलरेशन अँड झिरो ॲक्सिलरेशन. थँक्यू.